भाजपच्या प्रवक्त्या राहिलेल्या आरती साठे यांची मुंबई हायकोर्टामध्ये न्यायमूर्ती पदावर नेमणूक करण्यात आलेली आहे। यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी टीका केलेली आहे। सार्वजनिक व्यासपीठावरून सत्ताधारी पक्षाची बाजू मांडणाऱ्या व्यक्तीची न्यायाधीश म्हणून नेमणूक होणं म्हणजे लोकशाहीवर केलेला सर्वात मोठा आघात आहे। भारतीय न्याय व्यवस्थेच्या निष्पक्षपातीपणावर याचा दूरगामी परिणाम होईल अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे। एक समाज माध्यमावर पोस्ट करून रोहित पवार यांनी आपली भूमिका मांडलेली आहे। भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी 2 फेब्रुवारी 2023 रोजी आरती साठे यांची प्रवक्तेपदी नियुक्ती केली होती। रोहित पवार यांनी नेमकं काय ट्विट केलंय त्यावर एक नजर टाकूया। आपण बघतोय हा लोकशाहीवर सर्वात मोठा आघात आहे असं रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे। सार्वजनिक व्यासपीठावरून सत्ताधारी पक्षाची बाजू मांडणाऱ्या व्यक्तीची न्यायाधीश म्हणून नेमणूक होणं म्हणजे लोकशाहीवर केलेला सर्वात मोठा आघात आहे। याचा भारतीय न्याय व्यवस्थेच्या निपक्षपातीपणावर दूरगामी परिणाम होणार आहे। केवळ न्यायाधीश होण्याची पात्रता आहे म्हणून थेट राजकीय व्यक्तींना न्यायाधीश म्हणून नेमणं म्हणजे न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाहीये का? सत्तेवर कुणाचा अंकुश निर्माण होऊन सत्तेचं केंद्रीकरण होऊ नये असं ट्विट रोहित पवार यांनी केलेलं आहे। तसंच चेक अँड बॅलन्स राहावा यासाठी संविधानात सेपरेशन ऑफ पॉवरचं तत्व अवलंबलेलं आहे। राजकीय प्रवक्त्यांची न्यायाधीशपदी नियुक्ती म्हणजे या तत्वाला आणि पर्यायानं संविधानाला हरताळ फासण्याचा प्रयत्न नाहीये का? जेव्हा उच्च न्यायालयातील न्यायाधीश पदावरील व्यक्ती राजकीय पार्श्वभूमी आणि सत्ताधारी पक्षातील पदाचा उपभोग घेतलेली असेल तेव्हा न्यायदानाची प्रक्रिया राजकीय आकस बाळगून होणार नाही याची खात्री कोण देणार असा सवालही रोहित पवारांनी उपस्थित केलाय। तर यावर भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी या संदर्भात ट्विट केलेलं आहे आणि रोहित पवारांना उत्तर दिलंय। भाजपचा राजीनामा दिल्यानंतर 1.5 वर्षांनी उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती म्हणून आरती साठे यांची नियुक्ती झाली आहे। त्यांचा व भाजपचा काही आता संबंध नाहीये। न्यायमूर्तींच्या कॉलेजियमच्या निर्णयानुसार केलेल्या नियुक्तीवर काँग्रेस पक्ष व रोहित पवार टीका करत आहेत। काँग्रेसवाल्यांनो व रोहित पवार आता याचं उत्तर द्या। न्यायमूर्ती बहरुल इस्लाम काँग्रेसतर्फे एप्रिल 1962 मध्ये राज्यसभेवर निवडून गेले। 68 मध्ये ते राज्यसभेवर निवडून गेले। या काळात त्यांनी लोकसभा लढवली।